राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। अशैक्षणिक कामांचा वाढता भार, टीईटी अनिवार्यता तसेच एसआयआर मोहिमेंतर्गत बीएलओची जबाबदारी यांसारख्या मुद्द्यांवर शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राज्यातील अनेक शिक्षकांनी सामूहिक रजा घेत आंदोलनात सहभाग नोंदवला, तर काही ठिकाणी शिक्षकांनी काळ्या फिती लावून नियमित शालेय कामकाज करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असताना अध्यापनाव्यतिरिक्त वाढणाऱ्या शैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर जळगाव तालुक्यातील माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेच्या वतीनेही या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला असून शिक्षकांनी काळ्या फिती लावून शालेय कामकाज करत शासनाकडे आपल्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली आहे। आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या सूचनेनुसार आपल्या चोपडा तालुक्यातील चोपडा तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीनं या आपल्या संघटनेच्या वतीनं ज्या काही विविध मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात आज महाशय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय चोपडा यांना आम्ही मुख्याध्यापक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांनी या ठिकाणी आमच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात या ठिकाणी निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे व संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती केलेली की या ज्या काही आमच्या प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यांचा पाठपुरावा आपण आपल्या पातळीवरनं राज्यातील प्रशासनाला त्या ठिकाणी कराव्यात। या ठिकाणी ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या टीईटी परीक्षा ही सरसकट सर्व शिक्षकांना जी काही अनिवार्य केलेली आहे त्याला आमच्या संघटनेचा त्या ठिकाणी विरोध आहे।